भाई हाच आहे का तो? बाबा 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 बोला, काय संकट काय आहे? खूप समस्या तो. अहो खूप अडचणीत आहे मी. बाबा घरी आई वडील आजारी तो, त्यांच्या आजारपणातच पैसे गेले सगळे, आणि गावाकडची जमीन काकांनी हडप केली बघा. काहीतरी करा बाबा. सगळ्यात आधी तुम्ही काळजी करू नका. मला शरणी आहे, भगवंताला शरणी आहे. ही गोळी खा. काय झालं? विश्वास नाहीये माझ्यावर? हरकत नाही. माझ्या भक्तांच्या मनातली शंका दूर करणं माझं पहिलं काम आहे. मी गोळी खातो. काय झालं मला? काहीच नाही. ही दुसरी गोळी आहे, ही खा. बरं वाटेल तुला. खा, बिंदास्त खा. हात हातात दे. माणसं मारतोस, लोकांना धमकावतोस, रस्त्यात मारतोस लोकांना, धमकी देतोस त्यांना. अहो बाबा, अहो काय बोलता तुम्ही? अहो बाबा मी असलं काय करत नाही. कामधंदावाला माणूस आहे बाबा मी. खोटं बोलतोस तू. माझ्या विद्येचा, माझ्या भगवंताचा अपमान करतोस. भगवंतांनी आत्ताच मला दृष्टांत दिलाय. त्यांनी सांगितलंय मला, तू भर रस्त्यात भांडणं करतोस, घरांवर जप्त्या आणतोस, माणसं मारतोस. खोटं बोलू नकोस. सांग खरं खोटं काय आहे? तू जर का खोटं बोललास तर आतापर्यंत ज्या ज्या माणसांना तू मारलंस त्या माणसांच्या आत्मे तुला छळतील, रात्रभर झोपू देणार नाहीत, तुझ्या बायका पोरांना छळतील, तुझ्या घरादाराचा नायनाट होईल. हलक्यात घेऊ नकोस. बोल बोल, खरंय खोटंय सांग. हे बघ, तुझ्या डोळ्यात दिसतंय, तुला खरं काय ते सांगायचंय. तुझ्या डोळ्यात दिसतं तू माणसं मारली आहेत. इथे बघ, इथे बघ. हा भगवंताचा डोळा आहे. भगवंताच्या डोळ्यात डोळे घालून बोल. शांतपणे बघ. खरं खरं बोल. काय झालंय? बोल. भगवंताच्या डोळ्यात डोळे घालून बघ. ईश्वर प्रत्येकाला एकच संधी देतो, त्याच्या पापातून मुक्त होण्याची. ती शेवटची संधी तुझी आजची. हा क्षण तुझा आहे. तुझ्या पापातून मुक्त हो, तुझ्या बंधनातून मुक्त हो. जन्म मृत्यूच्या खेळात अडकून राहशील. बाबा बाबा मला माफ करा,
बाबा बाबा मी त्यांना मारलं, ते लोक मला छेडतात बाबा. बाबा मला वाचवा बाबा, बाबा मला वाचवा. ये भगवंताला शरण आहे, साक्षात भगवंताला शरण आहे. शांत हो, शांत हो, शांत हो. भगवंत प्राशन कर. दादा तुम्ही तर बोललेला बाबा बोंधू आहे, पण ह्याला तर सगळं समजतंय. ह्याला कसं समजलं आपण काय काम करतो ते? मला वाटतं त्या खरंच देव माणूस आहे, आपण चुकीच्या माणसावर संशय घेतोय. ए खबरे, तुला दिसलं नाही का त्याने त्याला गोळी खायला दिली? पण दादा त्या गोळीचा असर आहे सगळा. दादा मला वाटतं हा खरंच देव माणूस आहे, ह्याच्या नादाला नको लागायला, नाहीतर आपला बाजार उठेल. दादा मला माफ करा, मी हे काम नाही करू शकत. हे ऐक सुम्या, येस बाबा 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 मला पण तुमच्या शरणात घ्या. बाबा मी पण खूप चुका केल्यात, माझ्यातून सुटका करा बाबा. हॅलो. हॅलो गोपाळजी, ऐका ना, माझा भाऊ इथून खूप रागात तुम्हाला मारायला निघालाय. तुम्ही काहीतरी करा ना, तुम्ही तिथून निघून जा. हॅलो हॅलो, ऐकताय ना? बघितलं ना बाहेर बघावं तेवढं नवलच आहे ग. हे कसं काय ग, मला तर काही कळणच झालंय. लाले होय ना बाहेरचा प्रकार जो घडला तो? तर काय झालं? अहो बघावं तेवढं नवलच आहे की. म्हणजे तिथं बाहेर एक गुंडा आला होता आपल्या गोपाळचं दर्शन घ्यायला. बर तेव्हा आपल्या गोपाळनं त्याचा हात असा हातात घेतला आणि त्याने काय काय चुकीचं केलंय हे समजा सांगितलं. अरे आणि तो गुंड बी त्याने बी समजा कबूल केला आपला गुन्हा आणि भडाभडा बोलाय बी लागला. अहो हे कसं जमत असेल हो आपल्या गोपाळला? नाही नाही, मला एक सांग, तो जो कोण गुंड कोण माणूस होता तो आपल्या गावचा होता की कुठल्या दुसऱ्या गावचा होता? नाही नाही अप्पा, आपल्या गावातला नव्हता, कुठल्या तरी बाहेरच्या गावचा असं. मग याला कसं काय समजतंय समजा? बघा की तेच कळना झालंय, यांच्यात अचानक एवढा बदल कसा काय झाला, काय कळायला मार्ग नाही अप्पा. कसं का असं ना, या बदलाचा आपल्याला काही फायदा व्हायला नको का? हा, आपण बी त्याच्या घरातलेच आहोत. उद्या आपले दिवस बदलले, घरात पैसे पाणी आले तर या बदलाच्या कुटाण्याला अर्थ आहे, मी म्हणते. हा